थेट जाऊयात, कपिल राऊत देखील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय आता राज्यभरातनं मनसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। तुमच्या अवतीभोवती देखील आपल्याला संपूर्ण मनसैनिकांनी गराडा घातल्याचं पाहायला मिळतंय। काय सध्याचं चित्र आहे? साधारणतः किती वाजता राज ठाकरे निघतील आणि साधारण कधी सभा सुरू होईल? नक्की 7:30 पर्यंत राज ठाकरे आधी मनसैनिक यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास सांगली असेल, भिवंडी असेल, ठाणे असेल, इथून मनसैनिक जो मोठ्या संख्येने इथे जमत आहेत। पूर्ण हा जो रस्ता आहे शहराचा तो पूर्ण जाम झालेला आहे आणि मनसैनिक जे आहेत त्यांनी हा रस्ता जाम केलेला आहे। एक आक्रोश आहे या मनसैनिकांमध्ये। आज राज ठाकरे काय बोलतात, आज मनसैनिकांना काय संदेश देत आहेत मनसैनिक, हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। सांगलीवरनं तुम्ही बघू शकता मिकी माऊस इथे आलेले आहेत। मिकी माऊस या पूर्ण मनसैनिकांबरोबर आलेले आहेत। आपल्याबरोबर काय मनसैनिक त्यांच्याकडे जाणून घ्या। सांगलीवरनं, सांगलीचे अध्यक्ष तुम्ही, काय अपेक्षा, आज काय राज ठाकरे संदेश देतील? आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केलाय ह्या राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी। आज कबरीचा विषय असेल, दिशा सायलेंसचा विषय असेल, ड्रग्स असतील, अनेक बेकायदेशीर धंदे असतील, आज राज्याचा चिखल झालाय आणि या चिखलातून राज्याला जर कोणी बाहेर काढू शकतो तर सन्माननीय राजसाहेब ठाकरेच। आणि आज प्रखर हिंदुत्व आज आपल्याला राज्याला मिळेल। हिंदुत्वाचा एक नारा, एक दिशा, स्वर्गीय बाळासाहेबांचे जे विचार आहेत तेच आज सन्माननीय साहेबांमध्ये आहेत आणि तेच विचार आज पुढे चाललेले आहेत। आपण पाहतोय राज्यामध्ये राजकारण सोडून इतर गोष्टी, कुणाला अडकणे, कुणाला पक्षात घेणे, याच भानगडीत राजकारते गुंतलेले। जनतेचं कुणालाही काही पडलेलं नाही आहे, पण जनतेला ह्या चिखलातून बाहेर काढायचं असेल तर सन्माननीय राजसाहेबांशिवाय पर्याय नाही। म्हणून राज्यातून अनेक महाराष्ट्र सैनिक असतील, सामान्य नागरिक असतील, आज राजसाहेबांचे विचार ऐकायला या ठिकाणी जमलेले आहेत। जसं यांनी म्हटलेलं आहे का हिंदुत्वाचे विचार किंवा बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे साहेबांकडेच आहेत, हे तुझं हे म्हणणं खरं आहे? तुला काय वाटतं? एकदम बरोबर आहे। नक्कीच, तुम्हाला काय वाटतं सर? आज नवनिर्माण सेना सांगली जिल्ह्यातून आमचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय तानाजी सावंत साहेब, तर आज आम्ही दुष्काळी भागामधून हजारोच्या संख्येनं, तर आपण पाहतो राज्यभरातनं आता मनसैनिक आलेले आहेत। राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। थेट जाऊयात सभास्थळावरनं मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आज मनसैनिक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले आहेत। गुढीपाडव्याच्या राज ठाकरेंच्या भाषणाची, त्यांच्या या संपूर्ण मेळाव्याची मनसेमध्ये मोठी परंपरा आहे। मनसैनिकांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो, कारण राज ठाकरे नेमकं आज काय बोलतात, आगामी त्यांची राजकीय भूमिका काय असेल, त्यावर ते नेमके काय भाष्य करतात याकडे लक्ष असतं। सभास्थळाचं सध्याचं काय चित्र आहे, काय भावना आहेत? अगदी बरोबर आहे। आता ही तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि राज्यभरातून जे मनसैनिक आहेत ते या शिवाजी पार्क मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। अनेकांच्या अनेक भावना आहेत। राज ठाकरे काय बोलतात याविषयी सुद्धा अनेकांना प्रश्न पडलेला आहे, परंतु जे बोलतील ते वेगळ्या पद्धतीचा असेल आणि त्याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुका आहेत किंवा समाजमन आहे त्यावर निश्चितच पडेल। आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत। आपलं नाव काय, आपण कुठून आलेला आहात? माझं नाव विवेक नांदवीकर, मी आलो रायगडमधून। बरं, आज राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं तुम्हाला काय वाटतंय? मला सध्या असं वाटतंय की म्हणजे आता जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, एवढं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण चालू आहे की आता निवडणुका आल्या, त्याच्या आधी महिलांना ते हे चालू केलं त्यांनी, लाडकी बहीण योजना चालू केली, ते फक्त निवडणुकापुरती। आता याच्यानंतर हप्ते, एवढं महाराष्ट्र संकटात आलंय ना की आर्थिक स्थितीमुळे महाराष्ट्र पूर्ण संपून गेलेला आहे। आता त्यांना हप्ते देऊ पण शकत नाही। आता त्यांच्याच माणसांमध्ये सगळं कुजबूज चालू आहे। तर यावर राज ठाकरे बोलतील असं बोलणार ह्याच्यावर 100% साहेब बोलणार। आणि जे नागपूरला दंगल झाले, जे काय झालं त्याच्यावरती सुद्धा राजसाहेब बोलणार। तुम्हाला काय वाटतंय? मला पण यांनी बोलला तेवढंच वाटतंय, बाकी काय आता राजसाहेब समोर बोलतील। तुम्ही कुठून आलेला आहात? रायगड, एकच गाव आमचं। आपण बघितलंय या ठिकाणी जे मनसैनिक आलेले आहेत ते विशेषतः सर्व युवा वर्ग आहे। त्यामुळे कुठेतरी युवा वर्गांमध्ये जी राज ठाकरे यांची क्रेज होती पहिल्यापासून जी होती ती आजही कायम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि हे युवा वर्ग
जो आपापल्या गावी जाऊन कशा प्रकारे रिस्पॉन्स देतो, येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील किंवा ज्या घटना होत आहेत, दुर्घटना होत आहेत, त्यावर राज ठाकरे काय बोलतात यावर सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. आणि हाच संदेश घेऊन आता हे सगळे जे मनसैनिक जे आहेत ते आपल्या गावाकडे जाणार आहेत आणि येणाऱ्या काळात मनसे कशा प्रकारे वाढेल याविषयी काय बोलतात हे सगळं जे मनसैनिक आहेत हे करणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. निश्चितच मनोज, आपण पाहतोय केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक दृष्ट्या देखील गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं विविध घटना महाराष्ट्राच्या या संपूर्ण वर्तुळामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांवर आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हा दोघांचेही धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.